बायको माहेर गेली 2-3 बसून पण ते जीवाचे हाल झाले. फोनही करेना का मी येते का काही, नाही तर घ्यायला गेला असतो ना. हां काय आहे नाजूक, खायची पंचायत झाली. काका हां काय अहो मी ते काढते आयुष्यमान कार्ड. मग तुम्ही काढायचं काम करता का? हा नोंदणी करायसाठी आले मी. नोंदणी करायला हा का बदल आहे? तुमचं हाय काढलेलं कार्ड? नाही नाही काढेल नाही. नाही का? हा मग तुम्ही काढणार आहे का? हा मी नोंदणी करायसाठी आले. आमच्या गावात अजून कुणीच नाही आलं काढायला. नाही का? पहिले तुम्ही झाले फक्त. हा हा म्हणजे कुणी आलं नाही ना? मग तुम्ही आता अख्ख्या गावात द्यायचं ना काढून. हा म्हणून मी आले. हो का? हा चालेल मग काही नाही बसा ना. वरतून आले सरकारकडून. हा तुम्हाला म्हणजे पेमेंट राहते ना. हा आम्हाला पेमेंट देतो वरून देत सरकार. सरकार देतो तुम्हाला बरोबर. बसा ना बसा. हा नाही बरं उभं. अहो आता उभे कवर करणार तुम्ही. काय? आपल्याला टाइम लागेल ना. हा हा नाही मी अशी नोंदणी करून घेते ना उभं राहून. अख्ख्या गावाचं करायचं आहे ना तुम्हाला. अहो आधी तुमचं तर करू द्या. मा एक जोडीदार त्याला बोलू का? हा हा बोला बोला. त्याचंही घ्या ना करून मग. जेवढे असतील ना हा. तेवढ्यांना बोलव. बरं मी पाहतो ना. एवढे- अय गुग्या गुगे अय हिरालाल अरे इकडे ना. अरे पाहिजे का आले आपल्याकडं. इकडे तू आज काम इकडे. अरे अरे इकडे ये. अरे अरे काय स्कीम आल्या पाहिजे ना. ही बाई काय घेऊन आली काय माहिती मला कळा. तुला कळत या नाही का? हा ये रे तू इथे डेअरी बंद झाली दूध आपण पिवावर. काका तुमचं काढेल का कार्ड? काच आयुष्यमान भारत. नाही भाऊ, काहीच माहिती नाही. फक्त ऐकून आहे आयुष्यमान भारत. हा हा आणि 5 लाखापर्यंत ते काही ऑपरेशन असू काही असू बसा ना मॅडम बसा ना हा, बसा. हा. पण तुम्ही ते बसा. काम करतात का? बसा मॅडम हा, बसा. मी अरे वा. वरतून आले सरकार. अरे. बसा. हा. नाही नाही, काय नाही उभी अहो झाली. नका हो मॅडम नका. तुम्ही लांबून येईल बसा. बाबूराव नाही नाही काय नाही राहू 5 दे. लाख रुपयाचा फायदा होईल आपला. कसं बी ऑपरेशन जरी असलं हा ना तरी ते फुकट करतं सरकार. हा का? हा मग त्याच्याकरता नाही घे. हा ही बाई आली काढायला चांगली गोष्ट आहे रे भाऊ. काढून घ्या हो बसा. ती बाई आता अख्ख्या गावाची काढणार आहे. चालेल ना. हा. आपल्या दोघांचे ते घे काढून काय? अगोदर. तुम्ही आमच्या अख्ख्या गावाची काढणार आहे हा, ना सगळ्या- आयुष्यमान कार्ड. सगळ्या गावात फिरणार आहे मी. हा असं आहे. चांगली गोष्ट आहे मग. मग अगोदर ते आपल्या गाड्या काढायला. हा का? हा मग आधी आपलं बघायचं. तुमचं घर लागलं ना पहिल्यांदी. हा, हा, हा. मग तुमच्या इकडे आले. हा बोर आहे आपल्या हाताने बघ. बसा ना. हा. काही चहा वगैरे आणू का? नाही नका नका नाही का? नका चहा घेऊनच आले मी. बर थोडा थंड बिंड. आम्ही सगळं करून आले. अहो घ्या आमच्या घरी कवा यायचे तुम्ही. हा. माझा बेटा का माझा. हा, माझा हा? नाही नाही नकाले पाऊस झालाय रात्री आमच्याकडे. हा थंडी गारठे हा. बरं कामाचं तर सर्दी बोला होती. अगोदर जा. बसा तुम्ही मॅडम बसा. तुम्ही तुम्ही मागं सारखं सारखा तिकडे. ना. बस. बसा. तसं काही नाही उभीच राहिले असते. अहो नाही हो बसा हो बसा. बसू का? आम्ही बसेल तुम्ही उभे मला कसं काय वाटत. हा हा बरं आहे की नाही. बरं सांगा बरं तुमचं बरं नाव सांगा. नाव सांगू काय करणार तुम्ही. मग तुमचं काढायचंय ना कार्ड? म्हणजे पर बायकोचं पोराचे सगळे नाव सांगायचे ना. हा तुमचं तर सांगा. घ्या घ्या. तुम्ही वयस्कर आहे ना? वयस्कर नाही मी. नाही का? नाही नाही. ते दिसायला असे आहे फक्त. हा वयस्कर नाही मी. जवान आहे एकदम ते. ये हा ये तर फार पिकले. नाही अहो आता तर पिकायला आता पा हा. अहो 10 वर्षाच्या पोराची पिकात या. ते मेंदूला रक्त पुरवठा होत हा, नाही. असं. आता तुम्ही त्या क्षेत्रातले आहेत, तुम्हाला असं. सांगण्याची गरज नाही. काही रक्त माझ्या मला चेकअप होते. हा हा का? त्याच्यामुळे हा. ते ढवळे केस फुटत आहेत त्यांना. आणि तुमचे का नाही झाले डोळे? नाही माझे तर वयामान आता ते मला त्याच्या बायकोने रात्री काय केलं सफेद मेहंदी आणली दिली चोळून. हा का? हा. ते जाऊ द्या मला सांगा आधी ते. तुम्हाला काय करायचं डावळ्या केसाच्या आमच्या. हा, कामाचं मला बोला. काही घेणं असं. पडलं. हं. काढ म्हणले काढून टाकायची. बरं तुमचं नाव घ्या सांगा. हा. बाबूराव हा बाबूराव जेवगाले. जेवघाले. हं. बर हा. बायकोचं नाव सांगू का. हा सांगा तुमच्या बायको. बकुळाबाई जेवगाले. हा बकुळाबाई जेवगाले हा. हा. काका पोरा पोरं पोरं हा पोरांचं नंतर घेऊ आधी. नाही ना आधी शेजारी घ्या ना. म्हणजे माझा मग त्याचं घ्या. नाही तर पोर पाहिजे नाही तर मग थंब द्यायला. नाही रे भाऊ शांत बस रे तू. नाही का? जास्त एका एकाच होते. त्या पोराचे नाव घ्या. बरं, सांगा. हं. सांगा. थांब बिल घ्या. वायरमॅन कडून बिल घ्या. बरं, तुमचं द्या. बिल. आलं का बिल लगेच. पहा मॅडम काय आहे लय ते डोक्याला. बाजूला राहू दे आता ती माहिती सांगा. ओ मला आधी मोकळं करा बरं. बरं तुम्हाला करतो मोकळं मी. हा थोडा टाइम लागेल फक्त बाकी काही नाही. काय मोकळं करायला. अरे मॅडमनी जे विचारलं ते अहो सांग. सांगू राहिले ना बॅग तू गपना रे बाबा. घ्या ना सांगा मॅडम. तुमच्या किती पोर आहे तुम्हाला? मला 3 पोर आहे. ती नाही काय? हा चांगली प्रगती केली तुम्ही. आता बाय आता ते नसते तुम्हाला माणसं सरकारचे नियम माहित नाही का? काय 2च पोरं राहून द्यायची. गुन्हा केला गुन्हा तुला काय झालं आम्हाला पोर नव्हते ना. हा मग माय बायको काय ऑपरेशन करेना. हा. अहो म्हणा आपल्याला एखादी लेखबाळ पाहिजे. हा मग ते काय केलं बायकोने ऑपरेशन नाही केलं. मग तिसऱ्यांदा पोऱ्याच झाला. हा का? मग शेवटी मग मीच वाईट टाकलं म्हणलं पाहिलं नाही असं होतं त्यापेक्षा काय म्हणलं तर ऑपरेशन करून टाक. मग आता ऑपरेशन करून टाकलं. हा, बरं झालं. बरं सांगा ना घ्या. सांगा पोरांची. हं.
सांगा पोरांची घ्या ना. सांगा. राजबाई, हा विठ्ठलराव हम्म, आणि शिरपतराव बर हे 3 पोरं. हा बर. त्यांचं वय बी सांगू का? नाही नाही काही नाही. वय नाही झालं. बर काका तुमचं नाव सांगा. हिरालाल गुगे. बर हिरालाल गुगे. गुगे. सांगा राहणार कुठले तुम्ही? मातुल ठाण येवला तालुका. मातुलठाण येवला तालुका. हा. बर काय काम करत्या? शेती. बर हा. मॅडम हा खरंच फायदा आहे का 5 लाखाचा? मला शंका आहे हो. अहो फायदा असल्याशिवाय आम्ही इकडं काय तुम्ही लगेच द्या ना आम्हाला 5 लाख काढून. अरे ते आणि नाही काय रे, पाच तसं लाख? नाही ना. काय मग? तास झाला बा डोक्याला. आणि मला पैसे जास्त गरज होती. काका ऐका हा. आम्ही ना फक्त तुमचं काढणार कार्ड हा काढलं का ते तुमच्याकडे राहणार. हा. आणि मग तुम्हाला ज्यावेळेस ते काही आजार होईल काही होईल ना दवाखान्यात जाल, हा. तुमचं ऑपरेशन करायची वेळ आली, अटॅक आला, हा. काही बीपी वाढली, कॅन्सर सारखे मोठमोठे ऑपरेशन आहे ना, आजार झाले काही हा. त्यावेळेस 5 लाखापर्यंत सरकार आपल्याला ये मग पॉलिसी बॉस आहे ना. हा, आता तसं आहे. तुमच्या हा, लक्षात आता आलं. देखत आलं बरोबर. हा. बरोबर. ना असं जर ऍडमिट झालं तर होणार नाही 5 लाख. असं कस काय फुकट काय येडे काय आम्ही द्यायला तुम्हाला? थंडी तापाला नाही हा. नाही थंडी तापाला थंडी नसेल. तापाला काही मग अशी तर आखी लोक उठतील आणि जातील. आणि मुतखड्याला मुतखडा काय नाही मुतखड्याला नाही. अपेंडिक्सला नाही. हा आणि मुळव्याधला यांना मूळव्याध पण आहे बरं का. हा का हा म्हणून विचार. मुळव्याध आहे बरं का मुळव्याध. मग ऑपरेशन करून घ्या ना. मानले बी वाटत हो ते हात्याला पाहिलं हो. लय पडते तुमचं रक्त. थोडं गळत राहते कवर बसू वाटत हा का नुसतं ठणक लागत हो. अरे बाबा मॅडमला बी एवढं माहिती नाही राहत, हा. ते काढून तर घ्या ना. मग बरं तुम्हाला मॅडम, मुळव्याध काय आहे? करायचं तुम्हाला मुळव्याध आहे का? मुळ्यादाशी नाही हो. मग नाही मला नाही शी मला काय मुळे अरे आरोग्य विभागातल्या मॅडम आहे त्या, हा. ते ठणठणी ते त्यांची हा तब्येत ते रोज ना. रोज मग. ट्रीटमेंट घेत असतील. हा. रोज आम्ही करतो ट्रीटमेंट. हा ट्रीटमेंट बरोबर. हे दुखणं सगळं तुम्हाला आपल्याला फुकट असेल आहे ना. आम्हाला सगळं फ्री मध्ये थोड्या पोळ्या उठल्या तरी तुम्ही दवाखान्यात हो ना. हा. आले आणि पार त्यांची तब्येत कशी, तुझी तब्येत कशी आहे? याला ते झालंय हा? काय? गलंड मला गलन झाली काल, त्याच्यामुळे मी चुळबुळ गलंड झालंय करून बसलो. सारखं त्याला चाळीत राहते. असं बसावं लागतं. मग तुम्ही हे करायचं ना. याला आहे गलडाला आहे काही फॅसिलिटी. नाही घालणार. अरे मोठे मोठे ऑपरेशन रे हा. बाबा. हे बघ कॅन्सर अटॅक आला ना, अटॅक आलो किती 3 लाख 4 लाख भरा तुम्हाला काय म्हणतात रोग डॉक्टर. राही कॅन्सर एड्स नाही, ते नाही हो, ते नाही काय आम्हाला. असला ना त्याच्यासाठी ते नाही आम्हाला आजार नाही 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 का? येडच हा. गिडच नाही नाव नका आम्हाला. हा. हा. इकडं हातानं लय पस्ताव. पथ्य पाणी पाळून येते. नाही नाही आपल्याला नाही हा. त्या बाबतीत तिला बी वाटत आपल्याला. माझ्या बायकोशिवाय मी कोणाचं नाव घेत नाही. नाही तो रोग कशाने होतो माहितीये ना? काय नाही माहितीये ना का सांगू आता मॅडम बसेल तोंडाला आवर जरा. सांगितलं असतं माहितीये ना बरं कशा- काका हा. ते महत्वाचं आहे का? बस सांगतो. नाही, नाही, बरोबर. तुमचं काय तुमचं सॉरी कुठं- आता नाव गाव लिहून बायकोचं घेतलं नाव ना. सांग पोराचं नाव तुमच्या सांग. सांगितलं बायकोचं ना, नाव सांगा सांगितलं बरं. ना. कुठे हा, सांग. नाही सांगितलं का? तेव्हा तोच नाव सांगितलं तो पत्ता तो आला. बायकोचं सांगा बरं. पोरं तुम्हाला किती पोरं? मला एकच मुलगा आहे. एकच आहे का? हा. हा मग तुमची प्रगती थोडी कमी आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी बस. हा हा. हा बरं. सांगा मुलाचं नाव. याच्यासारखं ते ना ते घाबरले घाबरले. त्याने काही प्रगती केली असती पण पुढे जायला घाबरले. अरे काय गाबर हा. आहे तू, गुन्हेगार आहे, तुला निवडणुकीला उभं राहता येणार नाही माहिती का? हा तिसरा आपत्ती असल्यावर. काय नाही काय डुप्लिकेट दाखले काढता येते. हा डुप्लिकेट हो मॅडम येतात की नाही. एक मुलगा आणि एक मुलगी आहे मला. डुप्लिकेट दाखले काढून हे करते का? काय बोलाते तुम्ही? म्हणजे तुम्ही सरकारी माणसासमोर अशी बोलाते हा? हा? बरं घ्या ए, सांग ना सांगा तुमच्या जे बायला मुलाचं मोकळा करून पटकन आवर. मुलाचं नाव अमोल आहे माझ्या. नाव. अमोल हा. बर हा अमोल गुगे. गुगे हा हा. तुमच्या पत्नीचं नाव? छाया. छाया. हा बर बर चालेल. बरं कधी भेटेल काका, कधी भेटेल? आता बा मी तुमचे नाव पत्ते लिहून घेतले. हा, हा. तुम्हाला 15 दिवसाच्या आत कार्ड तुमच्या पत्त्यावर येऊन जाईल दोघांचे पण. इकडं- पोस्टल- बरं तुम्ही मा पत्ता घेतला का? हा मग तुमचा घेतला घेतला ना? हा त्याचा मॅडम, घेतलाय एक काम करा ना, तुम्हीच घेऊन या ना डायरेक्ट आम्हाला. हा बाय. ऑर्डर यायला पडा. हा, बा, हो, पोस्ट ते माणसं- पोस्टाने येईल मी कशाला येऊ? मॅडम हे बघ तुम्ही जर आल्या ना घेऊन हा. तर तुम्हाला आम्ही काहीतरी देऊ. तुम्हाला तुम्हाला खुश- आम्ही भाड्यातोड्याचा बी खर्च देऊन टाकू का हो? तुम्हाला खुश करू आम्ही काही टेन्शन नाही. तुम्ही मला घेऊन या. सांगा, तुम्ही आमचा 5-5 लाखाचा फायदा करू राहिले, हा. 10 लाख रुपये तुम्ही आम्हाला एक प्रकारचा चेक देऊ राहिले, हो. असं होतं ना. तुम्ही पोस्टाच्या भानगडीत पडू नका, हा. आम्हाला बाय हँड द्या. अहो मला वरतून पाठवणार नाही आता मला फक्त नोंद करायसाठी नाही पाठवलं. नाही आजच्या गावाचं काढा तुम्ही हा कार्ड ते हा पण ते आमच्या झालं का दोघांचे पहिले बाय आमच्याकडे hand घेऊन घेऊन या, या. असं म्हणतो. बाय hand आमच्याकडे आणलं ना तर बघा तुम्हाला तुमचं बाय hand आणू. बाय आहे. बरं मी बघते साहेबांशी ठीक बोलून. आहे. हा ठीक आहे. बाबरावचं आणि हिरालालचं हा. एवढं द्या म्हणा त्यांना ना जागचं हालता येत नाही म्हणा. हा. हा? हा का? तुम्हाला हालता नाही येत का? नाही, हालतो मी हा हा. बस मला मुळव्याध आहे त्याला तो बेंड झाला Bend झालंय गलंड मला. मला मुळव्याध आहे तुम्हाला सांगितलं नाही का? हा. आणि या हिरालालला मला bend व्हायला, बाई, असं बसावं लागत पा मला. हा हा त्या का? वर कोल्हा करून बसवता. एका खोल्यावर बसावं लागतं, काय करणार? आपण तर तुमचं बरं होईल ना ते. बरं होईल, पण मोठं मोठं अटॅक बिटॅक जर आलं, एक अटॅक येऊन गेला मला मॅडम, हा का? तेव्हाच मला या योजनेची माहिती बरं झाली. काका मी येऊ का मग हो, बरं मी काय मॅडम घरात चला. हा बरं चला ना घरा चला चहा पाणी घेऊ. नाही हो
हो चला ऐका ऐका ना चहा घेऊन आहो कवा तुमचे पाय लागायचे आमच्या चहा घरात घेतल्यासारखंच आहे काय. चला मी इतकंच गॅस सुटतो चला हा, काय चहा मंडळी त्याची वाली आहे ना माहेरी जाय बाहेर जाईल तिच्यापासून चहा येतो हा. चांगला करता एकदम टक्कर चला मॅडम नाही ना का तुमची मंडळी नाही ना जात नसतं तुम्हाला काय सांगा ना. करायचं? तुम्ही म्हणले तेवढंच ए लय तुझा वाटलं तुझ्या घरी हा. मी मॅडमला चहा पाहिजो आणि देतो सोडून नाही नाही काका ओ काका नका म्हणून मला तुम्ही मग असं काय बोल राहिले तुम्ही काका काका करू राहिले मग काय म्हणू अख्खं गाव त्यांना बाबूराव म्हणतो. बाबूराव म्हणते डायरेक्ट मला हा मग हा. तुम्ही बाबूराव आहे का हा मला कुठं आता 25 चालू आहे माझं तुमचं हा या केसामुळे सगळा घोटाळा आहे हो. हा बस याच्यावर काही विलाज होईल का मेंदूचा हा, रक्त काय आहे पुरवठा आहे तुमच्याकडे ना, काही? मेंदूचा रक्त तुम्ही एक पुरवठा दिवस या आमच्या हॉस्पिटलला हा. आणि तिकडे दाखवून घ्या डोकं हा का सरांना सगळं हा तुमचं सगळं चेक करतील तिकडे चांगलं हे बे सर. कार्ड हा. तुम्ही घेऊनच या मॅडम हा. हँड घेऊन या फक्त तुम्हाला जो आजार असेल ना तो तिकडे सांगायचा हॉस्पिटलला हा तुम्हाला एकदम नीटच करतील असं ना हा बस मग करा ना, मग करा. चला ना मॅडम चला नाही नाही चला. नका अहो, चला ना अहो नका जाते आता मी हो. नाही ना अजून लय अहो काढायचे पेलाच कबर इतक्या चला कार्ड लय काढायचे तुमच्या गावाला मध्ये मला बी भेट अहो काढशाल चला ना चला अहो, चला नाही हो नाही असं प्रत्येक घरी चहा पेत बसले हो हा नाही नको जागे मग? बरं पुढच्या डाळ्या तेवढं निवंत लक्षात कार्ड राहा, घेऊ आणायचं, हा? बाहेर आणायचं. कार्ड घेऊन या निवंत हा. मग आपण निवंत बस 2-3 तास कुठं घरी चहा पाणी घेऊ अहो, मला एवढा टाइम आहे का चहा आपण पाणी? कार्ड घेऊन आल्यावर बसू ना हा? कार्ड घेऊन आल्यावर अहो, मला साहेब पाठवणार नाही करा काय प्रयत्न कर तुम्ही मगाशी बोलला ना प्रयत्न करते साहेबाला विचारा ना करण्याचा नंबर द्या सावाज मला हा? मी सांगतो ना साहेबांचा नंबर साहेबाचा दिला, नंबर बस ते काय? पुणे इच्छित कोणी दिलं आणि मग आपण आता मॅडमचं नाव सांगायचं हा असं चांगलं नाही साहेब ना मला काढून टाकतील ना कामावर बरं प्रयत्न हा. करा तुम्ही बाहेर घेऊन या बर चालेल चालेल हा, आम्ही कार्डाची वाट देऊ पाहतो. तुम्हाला काहीतरी थोडंफार बरं हा? बरं चालेल. कार्डाची वाट बघू पाहतो मी प्रयत्न करते पण करा, शक्यतो करा. मी करा पण मा करणार. करता तरी करा बा हा, हा? हा. तुमच्याकडे हा मा करता करा प्रयत्न बा दोघांकरता करा ना हो. असं काय हा म्हणून बरं बयाचं करा मा करा मा करता मी नाही कोणी तो आला हा हे बाबा पण आता दोघांचं संगत लिहिलं ना आता एका पानावर हा? बर बरं, चल, ध्यानात जाऊ राहा का आता मा वेळ हो, नका या. घेऊ. ध्यानात राहू दे बघ मॅडम हा? हा? हा, हा. या बरं जाते मग मी हा? हो या या काही गाडी बिडी नाही का तुमच्याकडे स्कूटी आहे ना माझी स्कूटी उभी आहे तिकडे उभी आहे नका सोडून देऊ नाही नाही काय नाही काय नाही अहो, तुम्ही बोलले तेवढंच लय झालं का? या या हो या हा? आता त्या घरी जा वाटलं सर तेव्हा त्या घरी नाही आता नंबर शिरच धरणार आहे ते हा, सगळं आता गाव तुमचं भरपूर मोठं लय आहे मोठं आहे आमचं गाव काही अडचण आली ना तर बाबूरावला फोन करा हा मला कॉल करा वाटलं तुम्हाला मदत हे मी काय करू लागेल. गावात काही टवळ खोरलो खोरा हा ना. हो हा का? हा ते टिंगल टवाळ की करण्याची शक्यता बाई आहे. दिसते गावात हा. का बस तुम्हाला कोणी बी म्हणा आमचं काढा हा हा काय कार्ड ते ते कार्ड काढा म्हणतील हा, ना हा बरोबर का हो? बरोबर आहे ना चांगली लोक नाही का तुमच्या नाही नाही आणि त्या काय म्हातारा चांगली बी आणि त्या आहे. म्हाताऱ्या कोताऱ्याजवळ जाऊच नका नको ना जर त्यांच्या घरी जा ते म्हातारे कोतारे असेच पालगाव याच्यावर बसेल राहत्या मोबाईल कुठं पाहत्या कुठं काय करत्या आणि त्याला अशी बाई माणूस जर पाहिले तर अशी इकडे जात्या फोन नंबर आता घेल ना दोघांची पण तुम्ही फोन दोघं करा. चांगले हा हो आम्ही हो, एकदम दोघं या, चांगले हो, सभ्य या. माणसं आम्ही गावात हा, या, येते येते हा. देते काढून तुमचं मी हो. कार्ड हा नक्की नक्की येते